हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ मैत्रिणी. चला मी तुम्हाला आज ना रात्रीच्या जेवणामध्ये मी काय बनवलंय ते बी दाखवते आणि रात्रीच्या थोडी कामाची रुटीन दाखवते. पहा मी ना इथं ना मुळा तळून घेतलेला आहे, सुक्की मेथीची भाजी केली आणि नंतर इथं केलेला आहे मी पिवळा भात. मी अगोदर शिजून घेतला पांढरा आणि नंतर ना त्याला कांद्याची मिरचीची फोडणी देऊन तो छान असा पिवळा केलेला. याच्यात केलेल्या भाकरी. पहा माझा आता रात्रीचा स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे. त्या मुलाला विचारलं तुम्हाला आता जेवायचंय का, तर ते म्हणले नको आम्हाला नंतर जेवायचं. मग मी म्हटलं तोपर्यंत मी ना भांडे घासून घेते. मी घर वगैरे सगळं किचन आणि ते आवरून घेतलं आणि इथं बसलेले मी भांडे घासायला. मी ना रात्रीचं भांडे ना पूर्ण संध्याकाळीच आवरून ठेवीत असते. मग काय होतं सकाळी ना लवकर उठावं लागत आणि शाळेमुळे मी भांडे घासलेले असले का मग किचनमध्ये जायला खूप वेळ लागतो, म्हणून मी रात्रीचेच भांडे वगैरे सगळे घासून ठेवत असते, मुलांचे डबे वगैरे. आणि मी काय करत असते मुलांच्या डब्याला ना एक छोटा असं घेतलेली टोपली, मी त्यामध्ये ना मुलाचे डबे वगैरे ठेवत असते. म्हणजे सकाळी जास्त दुसरे भांडे पण जास्त उचकावं लागत नाहीत. हे पाहताना माझे भांडे वगैरे झाले ते आता ना दादाला मी जेवायला देते. तो म्हणला मला भूक लागली, मग मी त्याला जेवायला दिलं. जेवायला दिल्याच्या नंतर ना ही चाललेली आहे माझी आता सकाळची भाजीची तयारी. इथे मी ना वालाची शेंगे ती निवडून ठेवत आहे, कारण सकाळी भाजी निवडून करायची म्हणजे आवरत नाही. मैत्रिणी मी जेवढी संध्याकाळी तयारी करता येईल ना तेवढी बी करते, कारण मला सकाळी एवढं होत नाहीये. कारण दादाला घरातून 6:15 वाजताच द्यावं लागतं. त्याला मला भाजी पोळी नाश्ता वगैरे हे ना सगळं त्याला मला द्यावं लागतं. त्यामुळे ना मी भाजी पण संध्याकाळी निवडून ठेवते आणि मैत्रिणी मी पीठ पण संध्याकाळी मळून ठेवते. मला 2-3 ताईंनी कमेंट केली होती, ताई फ्रीजमध्ये पीठ मळलेलं चांगलं नसतं, पण ताई मला आहे ना त्या केल्याशिवाय पर्यायच नाही, कारण सकाळी मला एवढं होतच नाही. हे पहा आता मी ना त्यांना उद्या सकाळी शेंगदाण्याची पोळी देणार होते नाश्त्याला, त्यामुळे ना मी काय केलं स्वयंपाक झाला केलं की शेंगदाणे भाजून ठेवले, म्हणलं थंडे होते जरा. हे पहा आता मी इथं ना शेंगदाण्याचा कूट आणि थोडे तीळ घालून मी बारीक करून घेतले. त्याच्यामध्ये आता ना गुळ घालते. छान लागते मैत्रिणी ही पण शेंगदाण्याची पोळी. त्याच्यामध्ये ना थोडे तीळ पण घातले जायचे म्हणजे अजूनच चव येते. हे पहा आता मी ना मस्त असा बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुळ पण टाकलेले आहे. आणि थोडं बारीक करताना मी त्यामध्ये ना 4-5 काजू बदाम पण घातलेले आहेत. छान लागतं. असं तर काही मुलं खात नाही, तर मग तसं तरी त्यांच्या पोटामध्ये जातं. हे पहा छान असं मी आता कुट करून ना एका भरणीमध्ये भरून ठेवते, फ्रीजमध्ये बाहेर नाही ठेवत. अचानक मुंग्या वगैरे लागतील त्याच्यामुळे ना मी असं शेंगदाण्याचा कुट वगैरे बाहेर नाही ठेवीत. काय होतं अचानक मुंगी वगैरे लागायची भीती वाटते गोड्याला, त्याच्यामुळे मी असं गोड काही कुट वगैरे केलं ना फ्रीजमध्येच ठेवून देत असते. पहा आता माझा ना शेंगदाण्याचा कुट वगैरे करून झाला आणि मी फ्रीजमध्ये ठेवलेलं. मी आता लगेच पीठ मळून घेते. मालकाला कॉल केलता, ते बोलले मला याला टाईम होईल. आणि पीठ मळताना काय करते मी सकाळी शेवटी ठेवत असते, म्हणजे जास्त वेळ ते फ्रीजमध्ये राहण्यात येत नाही, म्हणून शेवटी ठेवत असते पीठ मळायला. हे पहा मैत्रिणी आता मी पीठ मळायला घेतलेलं आहे आणि माझं आता ना पीठ पण मळून झालेले आहे. मुलांचं जेवण वगैरे सगळं झालेले आहे. चला मैत्रिणी भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.